एका वाटीमध्ये कच्चं दूध घ्यायचंय आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद मिक्स करायची, म्हणजे अर्धा टीस्पून हळद किंवा अर्धा टीस्पूनपेक्षा थोडीशी कमी हळद तुम्ही वापरू शकता. तुमच्याकडे जर आंबे हळद असेल तर इवन बेटर, तुम्ही आंबे हळद वापरा. मी तर सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या जवळपास जर एखादं आयुर्वेदिक दुकान असेल तर तिथून तुम्ही आंबे हळद विकत घ्या किंवा मग ऑनलाईन सुद्धा तुम्हाला आंबे हळद मिळूनच जाईल. मोस्टली जी आपण रोजच्या रोज स्वयंपाकाला वापरतो ती हळद वापरणं टाळा, पण तुमच्याकडे जर काही दुसरा पर्याय नसेल तर मग ती हळद सुद्धा, जी साधी हळद आपण रोजच्या रोज स्वयंपाकाला वापरतो ती हळद तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये आणि ते जे मिश्रण आहे म्हणजे त्या दोन्ही पदार्थांना तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचंय. आता या मिश्रणामध्ये ना तुम्हाला कापसाचे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवून द्यायचे आहेत किंवा मग तुम्ही कॉटन पॅड सुद्धा यामध्ये ठेवून देऊ शकता, म्हणजे एक 4 ते 5 कॉटन पॅड यामध्ये तुम्ही डिप करून तसेच ठेवू शकता. आता सकाळी उठल्यावरती तुम्हाला काय करायचंय, आता हा जो कापसाचा गोळा आहे किंवा कॉटन पॅड आहे तो तुम्हाला चेहऱ्यावरती पुसून घ्यायचा आहे. आता जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती हा जो कॉटन पॅड किंवा कापसाचा गोळा, कॉटन बॉल तुम्ही जेव्हा फिरवाल तेव्हा तुमचा चेहरा क्लीन होण्यामध्ये सुद्धा मदत होईल आणि जे आपण बेसिकली जे हळदीचं दूध बनवलेलं होतं ते दूध तुमच्या चेहऱ्यावरती तसंच तुम्हाला ठेवायचंय. एक 5 मिनिटासाठी पुढे ते तसंच ठेवायचंय आणि मग तुम्हाला चेहरा धुवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला फेस पॅकचे एखाद्या बेनिफिट्स मिळतात ना तसे बेनिफिट सुद्धा तुम्हाला मिळतील, प्लस तुमची स्किन क्लीन सुद्धा होईल. आता रात्री झोपण्यापूर्वी बरेच जण स्किन केअर करतात आणि चेहरा स्वच्छ धुवून झोपतात, त्यामुळे तुम्हाला सकाळी वेगळा फेस वॉश वापरण्याची गरज नाहीये. ही रेमेडी करून नंतर चेहरा पाण्याने धुवून मग पुढे तुम्ही तुमचं स्किन केअर करू शकता, जे तुम्ही रोज करता ते म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन तुम्ही लावू शकता. सो सकाळी तुम्हाला वेगळा फेस पॅक वापरण्याची गरज नाहीये. या रेमेडीमुळे तुमच्या स्किनला चांगल्या पद्धतीने मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होईल. त्याचसोबत जी डल स्किन आहे ना ती पुन्हा ग्लोईंग होण्यामध्ये मदत होईल. त्याचसोबत तुमच्या चेहऱ्यावरची मृत त्वचा आहे ती सुद्धा निघून जाईल, कारण की दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं, त्यामुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघण्यामध्ये त्याचा उपयोग होतो. आणि सोबतच हळद तर अँटीबॅक्टेरियल असते, त्यामुळे पिंपल्स वगैरे येण्यापासून स्किन प्रिव्हेंट होते. सोबतच हळदीमुळे स्किन ब्राईट सुद्धा होते. त्यामुळे हा जो उपाय आहे तो अगदी पटकन सुद्धा होतो आणि चांगल्या पद्धतीने अगदी काम करतो. आता हे जे दूध आहे ते ऑलमोस्ट 4 ते 5 दिवसांसाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून वापरू शकता. त्यानंतर सुद्धा पुढे जर दूध व्यवस्थित राहिलं तर पुढे अजून 1-2 दिवस म्हणजे टोटल 7 दिवसांसाठी तुम्ही वापरू शकता. पण तुम्ही चेक करा दूध किती व्यवस्थित राहतंय ते. मी तर सजेस्ट करेन की एक 4 ते 5 दिवस दूध वापरा आणि मग पुन्हा तुम्ही फ्रेश बॅच बनवू शकता.